असं वाटतं प्रत्येक ही लोकशाही आहे, प्रत्येकाला आपला निर्णय घ्यायचा अधिकार आहे आणि एखाद्याने निर्णय घेतला असेल तर आपण त्याला शुभेच्छा द्याव्या। आणि एक मी अतिशय प्रांजळपणे तुम्हाला सांगू इच्छिते की देश में टॅलेंट की कमी है। निवडून पण सुजाताने ट्विट केलं की राजकीय आंदोलन काही पक्ष नेते सेटलमेंट करत होते तर त्याचा शोध घेतला पाहिजे असे त्यांनी ट्विट सुद्धा केले। आता म्हणजे परवा रात्री रिझल्ट लागला, काल आम्ही इंडियाच्या मीटिंगमध्ये होतो, आज मी पहिल्यांदाच मतदारसंघात येते रिझल्ट लागल्यानंतर आणि त्याच्यानंतर आता बूथ वाईज काय मतदान झालंय त्याच्यासाठी तातडीने उद्या परवा पक्ष बसणार आहे। त्यानंतर 9 तारखेची मीटिंग आहे, 10 तारखेची मीटिंग आहे। माझा आज दुपारून आणि उद्या दिवसभर दुष्काळाचा दौरा। इंडियाच्या बैठकीमध्ये काय निर्णय झालेला आहे, तुम्ही एकत्रितपणे काय निर्णय घेतलेला आहे? मला असं वाटतं की एक गोष्ट आम्ही मान्य केली पाहिजे की जो मॅजिक नंबर आहे तो आमच्याकडे नाही, त्याच्यामुळे वेट अँड वॉचची भूमिका, कारण आम्हाला कुठलाही घाईघाईने कुठलाही निर्णय घ्यायचा नाही आहे। लोकांनी अर्थातच ह्यावेळीच आम्हाला झुकतं माप दिलं आहे, हो दिलं आणि त्याच्यामुळे त्यांनी जी आम्हाला संधी दिली आहे त्याबद्दल मी तमाम भारतातल्या सगळ्या लोकांनी जो विश्वास इंडियाबद्दल दाखवला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानते। काल मला अनेक नेत्यांना भेटायची संधी मिळाली। मी अखिलेश यादवांची जेव्हा सविस्तर बोलले, त्यांनी पूर्ण उत्तर प्रदेशचा जेव्हा आढावा दिला होता, कारण आम्ही जेव्हा 3-4 महिन्यापूर्वी भेटलो होतो तेव्हा त्यांनी एक साधारण रोडमॅप आम्हाला दिला होता। सर्वे एक म्हणत होते, अखिलेशजी एक म्हणत होते, आम्ही त्यांना म्हणत होतो की असं आपण इंडिया अलायन्स म्हणून ओव्हर कॉन्फिडंट आहोत का, तर ते म्हणले नाही सुप्रिया, म्हणजे मी काल त्यांना म्हटलं बाबा मान गए उस्ताद, कारण का त्यांनी सांगितलं होतं। तसंच दिदींचं झालं, दिदींच्या केसमध्ये पण भारतीय जनता पक्ष सातत्याने 25हून जास्त आम्ही येणार असं घडलं नाही। आणि तसंच तामिळनाडू, काल थिरू स्टॅलियनजी पण होते, त्यांचंही आम्ही अभिनंदन केलं। त्याच्यामुळे प्रत्येक राज्यातून म्हणजे महाराष्ट्र असेल, वेस्ट बेंगॉल असेल, उत्तर प्रदेश, अनेक कर्नाटका, तेलंगणा मुख्यमंत्र्यांशी काल आमचं बोलणं झालं, राजस्थाननं काल सचिन पायलटजींशी बोलणं झालं। त्यामुळे आम्ही सगळ्या देशाचा काल आढावा घेतला आणि वेट अँड वॉचच्या भूमिकेत आम्ही आहोत, कारण कालच आमची मीटिंग चालू असताना आम्हाला माहिती आली की हे सगळं ते प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट ऑफ इंडियाला भेटायला जात आहेत वगैरे। ठीक आहे, बघूया निवडणूक संपली आता।